मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। दिवा स्टेशनवर लवकरच फास्ट लोकल थांबण्याच्या योजनेला रेल्वे मंत्र्यांचा हिरवा सिग्नल। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेच्या नवीन प्रणालीचं सर्व स्तरातून स्वागत आणि ठाणे परिवहनच्या मनमानीपणामुळे प्रवासी हैराण। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। दिवा स्टेशनवर लवकरच फास्ट लोकल थांबणार, तर लवकरच मुलुंड आणि ठाणे दरम्यान मेंटल हॉस्पिटल जवळ नवीन स्टेशन करण्यासाठी तांत्रिक बाबी तपासून घ्याव्यात अशी घोषणा करून या योजनेला हिरवा सिग्नल रेल्वे मंत्र्यांनी दाखवून ठाणेकरांना दिलासा दिला आहे। ठाण्यातील दिवा रेल्वे आंदोलनानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे समस्या जाणण्यासाठी काल ठाण्यातील आमदार, खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांना बरोबर एक बैठक घेतली होती। त्यावेळी या महत्त्वाच्या घोषणा प्रभू यांनी केल्या आहेत। तर ज्या सामाजिक संस्था किंवा खाजगी संस्था यांना जर कोणतंही स्टेशन दत्तक घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतात, त्या बदल्यात त्यांना त्या स्टेशनवर जाहिरात लावण्याची मुभा देण्यात येईल अशी वेगळी संकल्पनाही यावेळी रेल्वे मंत्र्यांनी मांडली। दिवा स्टेशनवरील आंदोलन हे सर्व स्तरावर झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याचं काम करून गेलं आहे। सर्वांची जीवनवाहिनी म्हणजेच रेल्वे लाईन ही कधीही रुळावर येणार याकडे सर्व प्रवाशांचं लक्ष लागलं आहे। दिव्याच्या आंदोलनानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई आणि ठाणे रेल्वे लाईनला भेट देण्याचं ठरवलं। त्यानुसार काल ठाण्यातील एका हॉटेलमध्ये युतीतील खासदार, आमदार तसेच रेल्वे अधिकारी यांच्याबरोबर प्रभू यांनी एक बैठक घेतली। यामध्ये विशेष करून दिवा स्टेशनवर लवकरच फास्ट लोकल थांबणार असल्याची घोषणा त्यांनी केली। तसंच लवकरच मुलुंड ठाणे दरम्यान मेंटल रुग्णालयाजवळ नवीन स्टेशन करण्यासाठी तांत्रिक बाबी तपासून घ्याव्यात अशी घोषणा करून या योजनेला हिरवा सिग्नल दाखवून ठाणेकरांना दिलासा दिला। ठाणे पूर्व कोपरी भागातील सॅटिसला आणि डेपोला ही परवानगी रेल्वे मंत्र्यांनी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली। ही बैठक झाल्यानंतर रेल्वे मंत्री प्रभू यांनी सपत्नीक ठाणे स्टेशनवरून रेल्वे गाडीतून प्रवास करून कोकणासाठी रवाना झाले। निर्भया प्रकरणाने हादरलेल्या दिल्ली शहरात पुन्हा एकदा टॅक्सीमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्यातच मुंबई, ठाणेसारख्या शहरांमध्ये राज्याच्या विविध ठिकाणाहून मुली नोकरीसाठी येत असतात। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेने एक पाऊल पुढे टाकत एक नवीन प्रणाली सुरू केली आहे। त्यानुसार विशेष करून कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणींचा सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक शाखेच्या वतीने ही प्रणाली तयार केली आहे। या प्रणालीद्वारे पालकांना आपल्या पाल्याचा ठाव ठिकाणा SMS द्वारे त्यांच्या मोबाईलवर समजणार आहे। वाहतूक शाखेने सुरू केलेल्या या कार्यप्रणालीचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। प्रत्येक नाक्यावर पोलीस गस्त घालून पोलीस महिलांची सुरक्षा करताना नेहमीच आपण पाहत असतो, परंतु निर्भया किंवा दिल्ली शहरात पुन्हा एकदा टॅक्सीमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। विशेष करून मुंबई आणि ठाणे यांसारख्या शहरात अनेक राज्यातून मुली कामासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी येत असतात। त्यांचे पालक दूर त्यांच्या गावी त्यांची काळजी करत असतात। त्यामुळे दिल्लीत घडलेल्या या अशा घटनांनंतर या तरुणींसाठी सुरक्षा योजना आखणं गरजेचं होतं। त्यासाठीच ठाणे वाहतूक शाखेनं पहिलं पुढे टाकत एक नवीन प्रणाली सुरू केली आहे। या प्रणालीद्वारे पालकांना आपल्या पाल्याचा ठाव ठिकाणा SMS द्वारे त्यांच्या मोबाईलवर समजणार आहे। कॉल सेंटर किंवा खासगी कंपन्यांच्या वाहनांमध्ये एक किट आणि RFID वर आधारित ट्रॅव्हल सेफ कार्ड बसवणं ही या यंत्रणेची गरज आहे। महिलेनं वाहनातून प्रवास सुरू करताना कार्ड या किटद्वारे स्वीप केल्यानंतर तिने दिलेल्या व्यक्तीच्या
मोबाईलवर त्या वाहनाचा क्रमांक, चालकाचं नाव, त्याचा संपर्क क्रमांक, त्यांचा मेसेज जातो. त्यानंतर प्रत्येक क्षणी लोकेशन देखील या यंत्रणेत पाहणं शक्य असणार आहे. तर मुलगी घरी पोहोचल्यानंतरही पालकांना आपली मुलगी घरी पोहोचल्याचा मेसेज जाणार असल्यानं महिलेच्या कुटुंबियांना तिच्या सुरक्षेची चिंता करण्याचं कारण राहणार नाही, अशी माहिती डॉक्टर रश्मी करंदीकर यांनी दिली आहे. ही नवीन योजना चांगली आहे, त्यामुळे सर्वच मुली सुरक्षित होणार आहेत. या योजनेचं आपण स्वागत करतो असं महिला वर्गानं म्हटलं आहे. तसंच ही मशीन सर्वच टुरिस्ट गाड्या आणि बसेसमध्ये बसवण्यात आली आहे. तर यामुळे गुन्हे कमी होतील, यासाठी सरकारने या योजनेकडे गांभीर्यानं पाहावं आणि ही योजना सर्वत्र राबवावी अशी विनंती ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. TMT प्रशासनाला वर्षोनुवर्ष प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी यश आलं नसल्यानं ठाणे परिवहनच्या मनमानीपणामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. TMT प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहावी लागत असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठाणे महानगरपालिकेनं 1989 साली TMT बस सेवा सुरू केली, परंतु आता हीच TMT बस सेवा लोकांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे. बस वेळेवर नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सेवेमध्ये अनेक समस्या असून ज्या ठिकाणी 800 ते 900 बसेस रस्त्यावर धावल्या पाहिजेत, त्या शहरात फक्त जवळपास 200 बसेसच रस्त्यावर धावताना दिसतात. त्यामुळे ठाण्यातील प्रवाशांनी करायचे काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई ठाणेकरांची जीवनवाहिनी जशी रेल्वे लाईन आहे, तशीच प्रत्येक शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा ही त्या शहराची जीवनवाहिनी असते. परंतु ठाणे शहरात मात्र या सेवेचे 3-13 वाजलेले दिसतात. ठाण्यातील सामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडेल अशी ठाण्यातील TMT सेवा आता डबघाईला आली आहे. अपुऱ्या फेऱ्या, त्यात प्रशासनाकडे एकूण 313 बस आहेत, मात्र त्यापैकी 170 ते 190 बसेसच रस्त्यावर धावतात आणि काही बसेस आगारात खराब असल्यामुळे धूळ खात पडल्या आहेत. मात्र TMT प्रशासनासाठी ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. त्यामुळे वेळेवर बस प्रवाशांना मिळत नसल्यामुळे TMT बसस्टॉपवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. घोडबंदर, पवारनगर आणि वागळे इस्टेटकडे जाण्यासाठी प्रवाशांना तर 1 ते 1.5 तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं. रिक्षाची भाडेवाढ झाल्यामुळे प्रवाशांना रिक्षामधून प्रवास करणं परवडत नाही. त्यामुळे प्रवाशांना TMT शिवाय पर्याय नसतो. प्रवासी TMT बसेसमधून प्रवास करत असल्यामुळे TMTचे दिवसाला 20 ते 21 लाखांचं उत्पन्न आहे. तरीही प्रवाशांना चांगली सेवा देण्यास TMT प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी TMT प्रशासनाप्रती नाराजगी व्यक्त केली आहे. TMT प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेऊन या समस्येचं समाधान शोधावं अशी मागणी प्रवासी करत आहेत. तर ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असल्यामुळे 600 बसेसची गरज असताना आपल्याकडे मात्र 313 बस असून 190 बसेसच रस्त्यावर धावत असल्याचं ठाणे परिवहन व्यवस्थापकांनी म्हटलं आहे. आपण मंत्री असलो तरी एक प्रवासीच आहोत. आजही आपण रेल्वेनं कोकणात जाणार आहोत, तेव्हा आपल्याकडून जादूची अपेक्षा करू नका, तर कामाची अपेक्षा करा, अशी सावध सुरुवात करून केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रथमच मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला. इथला महसूल इथेच उपयोगात आणला जावा, यासाठी महाराष्ट्रासाठी रेल्वेचं महामंडळ स्थापन करून मुंबईसाठी टेक्निकल टास्क फोर्स निर्माण करून 3 कोटी प्रवाशांना दिलासा देणार असल्याची ग्वाही प्रभू यांनी दिली आहे. रामभाऊ माळगे व्याख्यानमालेसाठी प्रभू ठाण्यात आले असता त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या संघटनांशी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या रेल्वेच्या दिवा उद्रेकानंतर रेल्वे मंत्री प्रभू ठाण्यात आले असता त्यांनी सुरुवातीला जे झाले त्याची इथे वाच्यता करणार नाही असं स्पष्ट करून मुंबई आणि महाराष्ट्राच्या रेल्वे प्रवाशांच्या हिताचा विचार बोलून दाखवला. उपनगरीय सेवेची दुखरी न सोडून त्यांनी स्थायी स्वरूपाचे उपाय करताना नुसती मलमपट्टी नको असं सांगत तत्कालीन उपाय, पुढील काळातील उपाय आणि दीर्घकालीन उपाय अशी जंत्री मांडून मुंबईसाठी एकात्मिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. मुंबईसाठी टेक्निकल टास्क फोर्स निर्माण करून रेल्वे वाहतुकीच्या वेळी एखादा बिघाड झाल्यास किंवा उद्भवल्यास हे टास्क फोर्स ही परिस्थिती हाताळेल. तसंच महाराष्ट्रासाठी रेल्वेचं वेगळं महामंडळ स्थापन करणार असल्याची ग्वाही देत याद्वारे महाराष्ट्रात रेल्वेचे विविध प्रकल्प राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी रेल्वे स्थानकावरील असुविधा आणि दिवा प्रकरणात निर्दोषांवरील कारवाई थांबवण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी काळा फिती बांधून एका निवेदनातून प्रभू यांना केली. प्रभू यांच्या सर्व निर्णयामुळे रेल्वे प्रवासी संघटनांना दिलासा मिळाला असून या सर्व निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. तसंच आठवड्याच्या 7 दिवसातील सुट्ट्या या अनेक
अनेक क्षेत्रांप्रमाणे प्रत्येक दिवसाला आपण वाटून घेतल्या ते 20 ते 25% प्रवाशाचा बोजा कमी होईल असं त्यांनी म्हटलं आहे. तर सत्तेतील जे खासदार गाव दत्तक घेत आहेत त्यांनी गावांपेक्षा एक रेल्वे स्टेशन दत्तक घ्याव्या अशा काही सूचना रेल्वे प्रवाशांकडून यावेळी मांडण्यात आल्या. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606. अधिक संपर्कासाठी 9320277007. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.